दहीफळे अँड मेट्रोफिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. हृदयावरील सर्व शस्त्रक्रिया येथे मोफत होणार आहे. मोफत एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टी शिबिर. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता रुग्णालय प्रशासनाचा शिबिराचा कालावधी वाढवण्याचा निर्णय. शिबिर आता 31 ऑगस्ट आदाबर्दे, मैं हूं नेहा खान और आप देख रहे हैं कौमी सियासत आप तक. आवाज आप ही की, आप तक पहुंचाएंगे हम. ये सीन है वो सलीम भाई बोला ना. ये हमने हमारे एसएम कंस्ट्रक्शन एसएम वेलफेयर सोसाइटी की ओर से फंड करके वो उसका नियोजन किया गया. ये मैंने अपने खुद के पैसे से किया. इसमें आपके साथ और कौन कौन लोग थे? कोई नहीं, ओनली एसएम वेलफेयर सोसाइटी चाहते हैं कि मुसलमानों तक मोदी जी की जो सक्षम योजनाएं हैं उन तक पहुँचे और मुसलमानों को उसका लाभ मिले, रोज़ी रोज़गार में मिले, एजुकेशन में मिले, हर जगह जहाँ मुस्लिम को नौकरियों में मिले. इसके लिए हम ये कोशिश कर रहे हैं. सर 20 सिलाई मशीन वाटअप किया, 25 छतरी का वाटअप किया जो हमारे देवेंद्र जी ने जिसका उनके बर्थडे पे उनके बर्थडे के उपलक्ष्य में उन्होंने उसका इनॉग्रेशन किया था. और हमने 50 से 60 गरीब लोगों को अन्य धान्य किट का वाटअप किया. साथ में ऐसा हटो ना थोड़ा. हाँ अरे थोडं मागे या रे पोरो. सगळ्यांना पीछे आ जाओ थोड़ा. ए भाई पीछे आ जाओ थोड़ा. सब आ जाओ. ग्रुप ग्रुप सगळ्यांना सर इकडे सर पूरा आ जाओ. पूरा आ जाओ. हाफिज पूरा आ जाओ. पूरे आ जाओ ना भाई. क्या पाठीमाग घ्या. क्या पाठीमाग. चला बाजू सरका पाठीमागचे. चला मंत्री महोदय येऊ द्या आता खाली.
मी सुरेश मरकड, उपनगराध्यक्ष या शहराचा. भागवत कराड साहेब एकदम सामान्य कार्यकर्त्यापासनं तर महापौरच्या नंतर खासदार आमदार यांच्या निवडणुका लढून आज एक सामान्य कार्यकर्ता इतक्या मोठ्या पदावर गेला तर आम्हाला इतका आनंद झालेला आहे. नक्कीच मराठवाड्याचा विकास माननीय कराड साहेब हे नक्कीच मराठवाड्याचा काही ना काही विकास होणार. आणि केंद्रीय मंत्री दानवे साहेबसुद्धा या रेल्वे मंत्री झालेले, ते पण मराठवाड्याचा विकास करणार. म्हणजे एकदम पूर्ण आपले कार्यकर्ते एकदम उत्साही आहे आणि चांगलं झालेलं आहे. काहीतरी विकास होणार नक्कीच. सुरेश बाबूराव मरकड, उपनगराध्यक्ष खुलताबाद. जावेद भाई काय हो ना. राजू राजू उतरायचंय का? राजू सेठ बोलो. संजू भाऊ दादा इकडून डॉक्टर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारत माता की जय. वंदे मातरम. मातरम मातरम वंदे मातरम. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. पंचिम है और हम भी है इधर. भैया हाथ ऊपर करो, भैया हाथ ऊपर करो. ओके. ओके, थैंक यू. आज केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड़ साहब औरंगाबाद में आए, आपने स्वागत किया. कितनी आपको खुशी हो रही है और क्या मैसेज देंगे, क्या कहेंगे? बहुत खुशी हो रही है हमको. भागवत साहब कराड़ साहब जो है, जो परिस्थिति में से आए और भारतीय जनता पार्टी का जो काम किए हैं, तो मोदी साहब ने ऐसे चुन के लोगों को मिनिस्टर बनाया है कि जिनका जो वर्किंग है, काम है, उसको देखें. तो मोदी साहब का बहुत ग्राम स्तर पे, तालुका स्तर पे, डिवीज़न लेवल पे बहुत ज़्यादा ध्यान है और उसी की वजह से आज हमारे भागवत कराड़ साहब मिनिस्टर बने हैं. 74 साल में पहली बार औरंगाबाद को तोहफा दिया है मोदी सरकार ने, इसके ऊपर क्या है? वैसे भागवत कराड़ साहब का काम तो पहले से ही बहुत अच्छा है. 2 बार मेयर महापौर रह चुके हैं, तो उनका ग्रास रूट लेवल पे बहुत अच्छा काम है. इसी की वजह से तो औरंगाबाद को ये मिनिस्ट्री मिली है. हमारे हर्ष भैया भी बढ़ चढ़ के सबके साथ में रहते हैं हमेशा. ये पूरा नियोजन में पूरी मेहनत भैया की है. इनके बारे में बहुत बहुत बधाई हमको. हम तो दिल्ली में जाके बधाई दे के आए हैं. हर्ष भैया भी भाजपा के कार्यकर्ता है, मंडल में काम करते हैं
और पहले से करते हैं, अभी नहीं। तो ये सब हम सभी लोगों की खुशी है जो पहले से कार्यकर्ता बोल के काम करते हैं, और इसका हमें बहुत आनंद है कि अभी डॉक्टर साहब आए हैं तो औरंगाबाद की प्रगति भी आगे होने वाली है, इसकी हमें आशा है। और हमको दिल्ली से ज़्यादा गली अच्छी लगती है। हम कार्यकर्ता लोग हैं। हम खुश हैं, वैसे आप सब लोग खुश दिख रहे हैं। ये खुशी का जो माहौल है। सवाल पूछ रहा हूँ, मैं बचपन से फिल्मों में देखता था, गली से लेकर दिल्ली का सफर आज हकीकत में बदल गया है, आप क्या कहेंगे इस पे? बिल्कुल, ये बहुत बड़ी बात है और ये भारत के इतिहास में बहुत नया चलन निर्माण करने वाली है। औरंगाबाद को कितना फायदा मिलता है? बहुत फायदा होगा औरंगाबाद को तो बहुत फायदा होगा, क्योंकि पहली बार आपने जैसे कहा है कि 70 साल में पहली बार किसी को अगर विजन है, हायर एजुकेटेड जो मंत्री मिलने चाहिए थे वो अभी मिले हैं, और हमें पूरी आशा है, हम सामाजिक क्षेत्र में और शिक्षा क्षेत्र में काम करते हैं, हमें पूरी आशा है कि औरंगाबाद का विकास अब कोई नहीं रोक सकता। आपका नाम बोलिए। मैं प्रोफेसर डॉक्टर गजानन सानप। सर आपका? शिवाजी घुगे। ओके सर, थैंक थैंक यू। आज केंद्रीय मंत्री भागवत कराड साहेब दर्शनाला आलेले आहेत, तुम्हाला कितका आनंद झाला की मराठवाड्यामध्ये आपल्या औरंगाबादमध्ये फर्स्ट मंत्री ते आहे? आम्हाला इतका भरपूर आनंद झाला की आमच्या जिल्ह्याला आतापर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये म्हणजे ते कोणतं स्थान नव्हतं, त्यामुळं भागवत कराड साहेब आमच्यासाठी एक देवच आहे, आणि मोदी साहेबांनी यांच्यावर विश्वास दाखल करून आमच्यासारख्या एक साहेबाला 20-25 वर्ष त्यांनी आतापर्यंत एकनिष्ठ राहिले, त्यामुळं साहेबांना हे पद मिळालं आणि आमच्या मराठवाड्याचं एक प्रकारचं नावलौकिकच केलं आहे भागवत कराड साहेबांनी. आपलं नाव? माझं नाव प्रकाश भानदास पिंपाळे, काटे पिंपळगाव. सर 74 साल में पहली बार औरंगाबाद शहर को केंद्रीय मंत्री पद मिला डॉक्टर भागवत कराड साहब के रूप में, और आपने भव्य उनका स्वागत किया पड़ेगाव एरिया में, क्या कहेंगे साहब आप, क्या शुभेच्छा? हे जे आमचे केंद्रामध्ये नवे निर्वाचित मंत्री निवडले गेले, यांना माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांचा एक निरोप आला की तुम्ही आपल्या आपल्या
विभागामध्ये आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये एक भव्य अशी यात्रा काढा, जेणेकरून लोकांपर्यंत आपला मेसेज जाईल की एक साधा कार्यकर्तासुद्धा जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल, जो वार्डाध्यक्ष असेल, तो सुद्धा जो प्रामाणिकपणे काम करेल तर तो भारताच्या केंद्राच्या मंत्र्यापर्यंत जाऊ शकतो। हा समाचार प्रत्येक माणसापर्यंत जाण्यासाठी ही जी जन आशीर्वाद यात्रा आहे ही मराठवाड्यासाठी जे मंत्री दिलेले आहे केंद्रातून भागवत कराड साहेब यांना असा एक केंद्राचा एक मेसेज आला की तुम्ही एक 5 दिवसाचा दौरा काढा। मराठवाड्यामध्ये 5 जिल्हे त्याच्यामध्ये सहभागी होते। त्या जिल्ह्याची यात्रा जी सुरू झाली परळीमधून माननीयताई पंकजा मुंडे यांनी त्यांचा झेंडा दाखवून ती यात्रेला सुरुवात केलं। परळीतून जो गोपीनाथ मुंडे साहेबांचा गड आहे या गडापासून भागवत कराड साहेबांनी सुद्धा त्याला मान देऊन ती यात्रा तिथूनच सुरुवात केली। ती यात्रा तिथून जाताना असं तिथून निघाल्यानंतर नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि काल 20 तारखेला संभाजीनगर शहरामध्ये येऊन थांबली। संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा इतके त्यांचे सत्कार होते, इतके त्यांच्या योजनाचे जे लाभार्थी होते त्या लोकांनी स्वतःहून त्यांना इतका मोठा सत्कार केलेला आहे की जे कुठेही भविष्य न भूतो न भविष्य असा त्यांचा सत्कार झालेला आहे। आणि त्या संदर्भातच आज त्यांची जी निघाली सकाळी यात्रा निघाली ती यात्रा छावणी पडेगाव मंडळातून निघाली। आम्ही त्या छावणी पडेगाव मंडळामध्ये त्यांचं असं अभूतपूर्व स्वागत केलं। प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे हार ठेवले। लाभार्थ्यांनी सुद्धा जे लाभ केंद्राचे लाभ मिळालेले आहे गोरगरिबांना या सर्वांनी स्वतः मनाने कोणी न सांगता सगळे ज्यांना माहिती झालं की रथ यात्रेचा वेळ पडेगावला आहे 12 वाजता, कुणी न बोलावता आम्ही फक्त स्वागत ठेवलं होतं, पण तिथं शेकडोच्या संख्येने लोक उपस्थित राहिले। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी होतेच, पण इतरही समाज इतरही लोकांचे जे प्रश्न मार्गी लागलेले आहे, ज्या लोकांना 6,000 रुपये वार्षिक मोदी साहेब पाठवत आहे ते लोक ते स्वतः खुश होऊन भारतीय जनता पार्टीवर ते स्वतः आले। आणि अशी ह्या भव्य रॅली आम्ही बाबा पेट्रोल पंप, नगर नाका, पडेगाव, मिटमिटा, त्यांची पडेगावमध्ये आम्ही एक लाडू तोळा म्हणून एक लाडूच्या बरोबरीने त्यांच्या वजनाचं ते वाटप केलं आणि बाकीचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे। आम्ही तिथून सोडून मिटमिटात, दौलताबाद, खुलताबाद इथपर्यंत आलेलो आहे। आपलं पूर्ण नाव आणि पद? माझं नाव दीपक भाऊसाहेब बनकर, मी छावणी पदमपुरा मंडळ अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आहे। सर आप जरा थोड़ा इधर हो जाओ ना, सर थोड़ा ऐसा हो जाओ ना। छोड़ दे ना, अरे छोड़ दे।
या इकडे भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते माननीय नामदार भागवतजी कराड साहेब आज पार्टीने त्यांना कॅबिनेट मधून केंद्रीय मंत्रीपद दिलं. हे त्यांचं जे पार्टीबद्दल त्यानं काम केलं त्यांचं ते फळ मेहनतीचं फळ त्यांना भेटलं. आणि कराड साहेब एकदम चांगले माणूस आहे, समजदार माणूस आहे. कोणाचाही आमच्यासारख्या कार्यकर्त्याचाही कधी फोन उचलता. मंत्री झाल्यावर बी मी तालुकाध्यक्ष अल्पसंख्याक खुलताबाद सत्तार पटेल 2 वेळेस त्यांना फोन केलं, काही कामाबद्दल, वैयक्तिक कामाबद्दल, लोकांच्या कामाबद्दल, काही ग्रामपंचायतच्या कामाबद्दल. मी असं विश्वास देतो की त्यांनी 2ही वेळेस माझा फोन उचलून माझं समाधान व्यक्त केला आणि जिरं जोरात पडली आजही ते आमच्या पाठीशी उभे आहे कार्यकर्त्याशी. सत्तार पटेल, भारतीय जनता पार्टी, तालुकाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा खुलताबाद.
बोला बोला मराठीत नाही हा मराठीत बोला. मराठी हिंदी जो समजेल. काय सांगेल मंत्रीपद बनले कराड? आज संभाजीनगर शहराला व जिल्ह्याला पहिल्या वेळेस केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यामुळे जिल्ह्यात व मराठवाड्यात सन्माननीय केंद्रीय मंत्री भागवतजी कराड साहेब जन आशीर्वाद यात्रा काढून जनतेचा आशीर्वाद घेत आहे. तसेच 2024च्या लोकसभेची ही पूर्वतयारी असंही समजू शकता. या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त जनतेचा भरघोस असा प्रतिसाद कराड साहेबांना मिळत आहे. आपलं नाव? अरुण आघाडे, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. वो बहुत दूर है ना वो आपलं नाव गोत्र घेऊन पाणी सोडून नाव गोत्र घेऊन पाणी सोडून ओम गणानन्वा गणपतिं हवामहे प्रिया
थांब रे मंत्री बनले किती आनंद झाला? अत्यंत मनापासून आनंद झालेला आहे. संभाजीनगर शहरामध्ये नवे पूर्ण ग्रामीण आणि मराठवाड्यामध्ये भागवत कराड साहेब या ठिकाणी मंत्री झाल्यामुळे प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की मी स्वतःच या ठिकाणी देशाचा अर्थमंत्री झालेलो आहे. म्हणून आज संपूर्ण मराठवाड्यामधला प्रत्येक कार्यकर्ता एकदम जोशानं भरलेला आहे आणि प्रत्येकाला एकदम कॉन्फिडन्स या ठिकाणी वाढलेला आहे. माझं नाव नारायण पाटील तुपे, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस संभाजीनगर. दर्शन बंद आहे ना, लांबून घेतलं लांबून दर्शन. बरोबर तुम्ही ठरवा कधी उघडायचं. आम्ही आज उघडा म्हणतो. गाडी सर बसा, गाडी भैया का एक भी शॉट नहीं आया. अरे मोबाइल पीछे सर को इधर प्रेस. आज संपूर्ण जिल्ह्याचा एक अभिमानाचा दिवस की आमचे नेते डॉक्टर भागवत कराड साहेब हे केंद्रीय मंत्री झाले. आम्हा सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या परिवाराला अतिशय असा आनंद झाला की साहेबाचा स्वभाव अतिशय चांगला आहे. तळागाळातले सर्व समाजातले लोक त्यांना फार अतिशय आदराने आनंदाने नाव घेतात आणि भविष्यात खरोखरच या औरंगाबाद जिल्ह्याचं भाग्य निश्चितच उज्ज्वल राहील याची मला खात्री आहे. माझं नाव नबी पटेल, मी भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणी सदस्य. ये सामने खड़े, अरे सामने से आजा बेटा, आजा दादा. गणेश एक शॉट ले खाली 10 सेकंड का थोड़ा सा दंडकारण्य उत्तरेकडे वर्तमाने श्रावण मासे शुक्ल सकल कुटुंबस्य यजमानो हम सर्वे भवन्तु सुखिनः इति हेतवे कृष्णेश्वर देवता पूजा पूजन करिष्ये. बढ़िया नीचे बैठ के नीचे आराम से बैठ
कम पूज्येत गंधद्वारां दुरादर्शां गिरिगंष्टां मी सकाळी 7 महादेवाच्या मंदिरात नाही हे तुमचा आशीर्वाद आहे गुणाकारं त्रिनेत्रं जत्यायुधं त्रिजन्मपापसंहारं एकबिल्वं झाकला का तुम्ही गुणं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं जत्यायुधं त्रिजन्मपापसंहारं एकबिल्वं शिवार्पणं ऋतुकालोद्भवति पुष्पं समर्पयामि कृष्णेश्वरदेवता भोजनमुर्मः कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं विद्यारविंदे देवालवं टाका ओम भवानी सहित नमामि यात्रेमध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून म्हणजे 6 जिल्ह्यातून ही महाजन आशीर्वाद यात्रा गेलेली आहे आणि या महाजन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी डॉक्टर भागवत कराड यांनी ही महाजन आशीर्वाद यात्रा केलेली आहे। या जन आशीर्वाद यात्रेसाठी जनतेने भरभरून प्रतिसाद दिला असून वेगवेगळ्या समाज घटकातील लोकांनी डॉक्टर भागवत कराड यांना आशीर्वाद दिलेला आहे। व्यंकटेश कमळू, भारतीय जनता पार्टीचा या मराठवाड्याच्या या यात्रेतला मी समन्वयक होतो आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्हा कार्यालय मंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे। चलो 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 ये चलो चलो ठीक है आगे गाड़ी आगे बोलेरो गाड़ी साइड लगा बस बोलेरो चल इसी के साथ हमारे चैनल को लाइक, सब्सक्राइब और शेयर करना ना भूलिए। कौमी सियासत आप तक, आवाज आप ही की आप तक पहुंचाएंगे हम। आप हमें YouTube, Instagram, Facebook और Twitter इन सभी पर देख